इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 याला सुरुवात केलेली होती। गतीचे नियम। त्यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेलं होतं एक समान आणि नैक समान गती म्हणजे काय, त्वरण म्हणजे काय आणि त्वरणाचे प्रकार पाहिलेले होते। धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण। आता आपण पाहणार आहे याच्यानंतरचा भाग, तो म्हणजे एक समान गतीसाठी अंतर आणि काल आलेख कोणत्या प्रकारचा असतो ते पाहणार आहे। एक समान गतीसाठी अंतर आणि काल यांचा आलेख। इथे एक सारणी दिलेली आहे। या सारणीमध्ये एका गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेले अंतर दिलेले आहे। त्यानुसार एक्स अक्षावर अंतर आणि काल एक्स अक्षावर आणि अंतर वाय अक्षावर घेऊन आलेख तुम्ही काढायचा आहे। या ठिकाणी दिलेल्या नोंदी आहेत त्या पद्धतीने, आणि तो आलेख कोणत्या प्रकारचा येतोय तो पाहायचा आहे आपल्याला। याच्या अगोदर आपण एक समान गती म्हणजे काय ते पाहिलेलं आहे। एक समान गती कशाला म्हणतात? जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूची गती एक समान आहे असे म्हणतात। मग आता ह्या एक समान गतीसाठीचा आलेख काढायचा आपल्याला। अंतर आणि काल म्हणजे किती काळामध्ये किती अंतर कापलेलं आहे। आपण पाहिलं एक समान गतीमध्ये समान काळामध्ये समान अंतर कापलेलं असेल। या ठिकाणी तक्ता दिलेला आहे पहा, काळ दिलेला आहे म्हणजेच वेळ सेकंदामध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असा, आणि तेवढ्या वेळामध्ये कापलेलं अंतर दिलेलं आहे। 10 सेकंदामध्ये कापलेलं अंतर आहे 15 मीटर, 20 सेकंदामध्ये कापलेलं अंतर आहे 30 मीटर, 30 सेकंदामध्ये कापलेलं अंतर आहे 45, त्यानंतर 40, 50, 60, 70 असा वेळ सेकंदामध्ये आहे आणि हे अंतर मीटरमध्ये आहे। तर या ठिकाणी आलेख काढायचा आपण आणि त्यावरून तो आलेख कसा येतोय तो पाहायचा आहे। समान कालावधीमध्ये वस्तूने समान अंतर कापलेलं आहे। मग हा कोणत्या प्रकारचा आलेख आहे ते आपण पाहायचं आहे। हा पहा एक्स अक्ष आहे। एक्स अक्षावर काय घेतलेला आहे तर हा काल घेतलेला आहे, तो सेकंदामध्ये म्हणजेच कालावधी आहे। 10 सेकंद, 20 सेकंद, 30, 40, 50, 60, 70, 80 असा, आणि वाय अक्षावर घेतलेला आहे ते म्हणजे अंतर आहे मीटरमध्ये। 20, 40, 60, 80, 100 असं प्रमाण घेतलेलं आहे। प्रमाण एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेकंद आहे हे, आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर काय आहे तर 20 मीटर अंतर आहे हे प्रमाण। या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक आलेखामध्ये पाहायला मिळेल ते लिहायचं इथं। प्रमाण एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे? हा एक्स अक्ष आहे। एक्स अक्षावर 0 ते 10, 10 ते 20 हा 1 सेंटीमीटर आहे। 1 सेंटीमीटर बरोबर आहे 10, काय 10 काल सेकंदामध्ये 10 सेकंद आहे। एक्स अक्षावर 10 सेकंद प्रमाण आहे। वाय अक्षावर प्रमाण काय आहे पहा 20, काय आहे हे 20, 20, 40, 60 तर 20 चा फरक आहे म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 20 मीटर अंतर आहे। 20 मीटर लिहायचं इथं। वाय अक्षावर काय आहे तर 20 मीटर। आता हा आलेख काढायचा आहे आपल्याला। 0, 0, 10 सेकंद त्यावेळेला अंतर कापलेलं आहे 15, हे 10 सेकंद आहे इकडं एक्स अक्षावर सेकंद, आणि 15 मीटर कुठं असेल इकडं? इथं पहा तर इथं 20 आहे, इथं 10 आहे म्हणजे 15 इथं असेल। या ठिकाणी 15 आहे तर आपण तो 15चा बिंदू आहे तो इथं स्थापन करूया। हे 10 आणि 10च्या वर इथं 15 असेल। इथं एक बिंदू मिळाला आपल्याला हा 15 सेंटीमीटरचा। त्यानंतर 20 सेकंदानंतर कापलेलं अंतर आहे 30, हे 20 सेकंद आहे, आणि 30 कुठं आहे? ह्या 20च्या वर आहे, इथं येईल हा बिंदू।
हा बिंदू इथे येईल. 30 सेकंदानंतर कापलेलं अंतर आहे 45. हे 30 आहे सेकंद आणि 45 कुठं आहे? या 40च्या वर इथं 50 आहे. 50च्या खाली असेल म्हणजे इथं असेल 45. इथं असेल हा तिसरा बिंदू 45. 40 सेकंदानंतर कापलेलं अंतर आहे 60. हे 40 सेकंद आहेत आणि 60 इथं आहे. हे 60 इथं आहे. हे 60. तर हाही बिंदू इथे मिळाला पुढचा. नंतर काय पुढे बघा, 50 सेकंदानंतर कापलेलं अंतर आहे 75. हे 50 आहे. 75 कुठं असेल? इकडं. इकडं 60, इथं 70 आणि त्याच्या वर असेल हा बिंदू इथं येईल. 2 रेषा 75. त्यानंतर 70 सेकंदानंतर कापलेलं अंतर आहे 105. 105 कुठं येतं? 100च्या वर हे 10 आहे. 10च्या खाली असेल 5. 105 आणि हा आहे 70. इथं हा पुढचा बिंदू मिळाला. या पद्धतीनं हे सगळे बिंदू वेळ आणि अंतर यांचे ठिकाणी स्थापन करून घेतलेत. आता इथून यांच्या ह्या सर्व बिंदूमधून जाणारी एक रेषा काढायची आहे. कशी मिळाली रेषा पहा ही. आता तुम्ही पट्टीनं ही रेषा काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या पद्धतीचा हा आलेख आहे. तो हा आलेख काढला आपण तर हा कशासाठीचा आलेख आहे? एक समान गतीसाठीचा अंतर आणि काल आलेख आहे. आणि हा एक सरळ रेषा मिळाला कारण प्रत्येक समान कालावधीमध्ये वस्तूने कापलेलं अंतर सारखंच आहे, समान आहे. त्यामुळं हा आलेख जो असतो तो सरळ रेषा असतो. मग आता पुढे पहा, एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते आणि हे अंतर काल आलेखावरील सरळ रेषा दर्शवते. आता आपण काढला आलेख, तो कसा मिळाला? सरळ रेषा मिळाला. याचा अर्थ काय आहे? तर त्या वस्तूची गती एक समान आहे. मग वरील अंतर काल आलेखावरील सरळ रेषेचा चढ काढल्यास तो काय दर्शवतो? जरा डोके चालवा आणि सांगा पाहू काय दर्शवतो तो. आता आपण पाहणार आहे नेक समान गतीसाठी अंतर आणि काल आलेख. आता नेक समान गती म्हणजे काय हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. जर वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल तर त्या गतीला नेक समान गती असे म्हणतात. नेक समान गतीसाठीचा आपण आलेख काढूया. या ठिकाणी एक्स अक्ष घ्यायचा आणि वाय अक्ष घ्यायचा. नेहमीप्रमाणे हा असेल एक्स अक्ष. त्यानंतर इकडं काढा वाय अक्ष. आणि हा आहे 0 आरंभ बिंदू. वाय अक्ष एक्स अक्ष याच्यावर सुद्धा प्रमाण लिहायचं आहे. एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर कसं घेणार ते. काय घेतलेलं आहे एक्स अक्षावर? एक्स अक्षावर काय घ्यायचं आहे? काल घ्यायचा आहे हा. आणि वाय अक्षावर घ्यायचं आहे अंतर आणि ते अंतर असेल मीटरमध्ये. काल घ्यायचा आहे सेकंदामध्ये. इकडे लिहायचं मगाशी लिहिलं त्या पद्धतीनं सेकंदामध्ये आणि हे मीटरमध्ये. आता हे पहा 5, 10, 15, 20 या पद्धतीनं काय घेतला इथं काल. इथं 5, 10 नंतरचं प्रत्येक सेंटीमीटर बरोबर अंतर घ्या. 10 नंतर आहे हे 15, त्यानंतर 20, पुन्हा एकदा काढूया. या ठिकाणी पट्टी नाही आहे वापरता येत त्यामुळं आलेख कागद नाही सरळ. हा एक्स अक्ष वाय अक्ष त्यानंतर इथं 1 सेंटीमीटर बरोबर इथं ह्या पुन्हा करा 5, 10,
15, 20, 25, 30 आणि 35 या पद्धतीनं. हा आहे 0, 5, 10, त्यानंतर हा आहे 15, इथं असेल 20, 25, इकडं घ्यायचं आहे 7, 12, 20 असं घ्यायचं नाही. मग काय घ्यायचं आहे आपल्याला? कमीत कमी आहे इथं 0 आणि जास्तीत जास्त अंतर आहे 58. प्रत्येक सेंटीमीटर वर घेत असताना एकसारखं अंतर घ्यायचं आहे. एकसारखं म्हणजे प्रमाण घेत असताना जास्तीत जास्त कितीपर्यंत आलंय? 58. समजा इथं आपण 10 घेतलं, 10, त्यानंतर पुढच्या सेंटीमीटर बरोबर 20 म्हणजे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 घेतलं, 10, 20, 30, 40, इथं 50, पुढे 60 पर्यंत पास आहे कारण आपल्याला 58 हे शेवटचं वाचन आहे म्हणून. आता पहा इथं 5 सेकंदानंतर कापलेलं अंतर 7 आहे. हे 5 सेकंद आणि 7 कुठं आहे? इथं 5च्या वर असेल तर इथं एक बिंदू मिळाला, हा 7. दुसरा 10 सेकंदानंतर कापल्यानंतर 12 आहे. हे 10 घ्यायचं, इथलं 10 आणि 12 कुठं असेल? इकडच्या बाजूला हे 12 असणार. इथं हा दुसरा बिंदू मिळाला. त्यानंतर पुढे तिसरा 15 सेकंदानंतर कापलेलं अंतर आहे 20. हे 15 आणि हे इथं 20. 20 सेकंदानंतर कापलेलं अंतर हे 20 आहे आणि इथं पुढचं आहे हे 30 मीटर कापलेलं आहे अंतर. 25 सेकंदानंतर कापलेलं अंतर किती आहे? इथं 25 असेल, हा 25. 45 आहे तर ते असेल इथं हे 30, 40 आणि इथं 45 येईल. 25 सेकंदानंतर कापलेलं अंतर आहे 45. 30 सेकंदानंतर कापलेलं अंतर असेल, इथं 25 आहे, इथं 30 आहे. हा 30 नंतर कापलेलं अंतर आहे 50, हे 50 आलं. आणि 35 सेकंदानंतर कापलेलं अंतर असेल 58, 60च्या थोडंसं खाली, त्या 60च्या खाली असेल. तर हा या पद्धतीचा आपल्याला आलेख मिळाला. ह्या सर्व बिंदूतून जाणारा जर आलेख काढला तर तो कसा असतो? सरळ रेषा येत नाही. का येत नाही सरळ रेषा? कारण नैक समान गती आहे, म्हणजे समान कालावधीमध्ये अंतर समान कापलेलं नाही, यावरून लक्षात येईल. 5, 10, 15, 20 इथं 5-5 मिनिटांचा समान कालावधी आहे, पण कापलेलं अंतर समान आहे का? नाही. 7 नंतर इथं 12 झालं म्हणजे 5 मीटर अंतर कापलं, 12 नंतर 20 झालं म्हणजे 8 मीटर अंतर कापलं, 20 नंतर 30 झालं म्हणजे 10 मीटर अंतर कापलं. या पद्धतीनं कापलेलं अंतर एक समान नाही, म्हणून हा आलेख आहे तो नैक समान गतीचा आहे आणि हा सरळ रेषा येत नाही. या पद्धतीनं आलेख काढायचा आहे. तुम्ही एक्स अक्षावर काल घ्या, वाय अक्षावर अंतर घ्या, दोन्हीचं प्रमाण लिहा. 1 सेंटीमीटरवर एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे प्रमाण, त्यानुसार हे सर्व बिंदू आहेत ते स्थापन करायचे आणि आलेख काढायचा आणि त्याच्या खाली आलेखाचं स्वरूप लिहा. नैक समान गतीसाठी असलेला अंतरकाल आलेख हा सरळ रेषा नाही, तर त्यावर आलेल्या निरीक्षणांच्या नुसार आलेख मिळतो. इथे कालानुसार अंतरामध्ये नैक समान बदल होतो, म्हणून इथली गती आहे ती नैक समान आहे. मग कसा असतो हा एक समान गती? जरा डोके चालवा. एक समान गती आणि नैक समान गतीसाठीच्या अंतरकाल आलेखात काय फरक दिसून आला तुम्हाला? मगाशी मिळालेला आलेख होता तो सरळ रेषा होता आणि हा आलेला आत्ताचा आलेख आहे तो मात्र सरळ रेषा नाही. तर या पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे अंतर आणि काल आलेख दोन्ही गतींसाठी, एक समान गतीसाठी आणि नैक समान गतीसाठी कसा आहे. दोन्हीही आलेख काढायचे आणि आलेखाच्या खाली एका वाक्यामध्ये स्वरूप लिहायचं. कोणत्या प्रकारचा आलेख आहे? तो सरळ रेषा आहे आणि हा सरळ रेषा नाही. ह्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये चला आपण पाहूया एक समान गतीसाठीचा वेग आणि काल आलेख आणि ह्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो आपण पाहणार आहे. वेग आणि काल आलेख झालेला भाग आहे तो पुस्तकामध्ये वाचन करा आणि वहीमध्ये महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवा.